आजकाल प्रत्येक दवाखान्यात, प्रत्येक कुटुंबात आणि अगदी ऑफिसेसमध्ये सुद्धा एकच चर्चा वारंवार ऐकायला मिळते. माझं युरिक ॲसिड वाढलंय. पूर्वी अशी समजूत होती की युरिक ॲसिडचा त्रास हा फक्त 50 ओलांडल्यानंतरच होतो. पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आज केवळ 25 ते 35 वयोगटातील तरुण तरुणींमध्येही हा त्रास मोठ्या प्रमाणात दिसून येतो. पायात होणाऱ्या वेदना, अंगठ्याजवळ सूज येणं, टो स्वेलिंग, चालताना त्रास होणं आणि वारंवार वाढणाऱ्या युरिक ॲसिडच्या लेवल्स, या सगळ्या तक्रारी घेऊन पेशंट्स माझ्याकडे येतात. आणि बहुतेक पेशंट्सना हेच माहिती नसतं की त्यांचं युरिक ॲसिड नेमकं का वाढतंय. मग लगेचच काही ठरलेले सल्ले सुरू होतात. पालक खाऊ नका, टोमॅटो बंद करा, डाळ खाणं टाळा. पण खरं तर ही अपूर्ण माहिती आहे. युरिक ॲसिड वाढण्यामागचा खरा कल्प्रिट पालक, टोमॅटो किंवा नॉर्मल घरी बनवलेल्या भाज्या नसतात. खरा प्रॉब्लेम असतो तुमचा किडनीचा क्लिअरन्स, डिहायड्रेशन म्हणजेच शरीरात पाण्याची कमतरता, चुकीची अन्नाची कॉम्बिनेशन्स, जास्त साखर असलेली पेय म्हणजेच हाय फ्रक्टोज ड्रिंक्स, अल्कोहोलचं सेवन आणि बैठी जीवनशैली. म्हणजेच फक्त युरिक ॲसिड शरीरात जास्त तयार होतं म्हणूनच समस्या होते असं नाही. अनेक वेळा मुख्य मुद्दा असा असतो की तयार झालेलं युरिक ॲसिड शरीरातून योग्य पद्धतीने बाहेर टाकलं जात नाही, फ्लश आउट होत नाही. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर पूजा, फाउंडर ऑफ डॉक्टर पूजाज होमिओपॅथी क्लिनिक, कोथरूड, पुणे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी स्पष्ट आणि सायन्स बेस्ड पद्धतीने समजावून सांगणार आहे की कोणते अन्नपदार्थ तुमचं युरिक ॲसिड धोकादायक पातळीपर्यंत वाढवतात आणि कोणते अन्नपदार्थ ते नैसर्गिकरित्या कमी करण्यास मदत करतात. सोबतच हा त्रास कमी करण्यासाठी वापरलं जाणारं सुरक्षित आणि उपयुक्त होमिओपॅथिक औषध कोणतं. हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण खूप सोपं आहे. स्पष्ट माहिती, योग्य अन्नपदार्थांची निवड आणि झिरो कन्फ्युजन. येस, शून्य गोंधळ. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे युरिक ॲसिड हे कोणतंही पॉइझन नाही. हे आपल्या शरीरात नैसर्गिकरित्या तयार होणारं एक मेटाबॉलिक बाय प्रोडक्ट आहे. युरिक ॲसिड शरीरात तेव्हा तयार होतं जेव्हा आपण प्युरिन असणारे अन्नपदार्थ पचवण्याचं काम करतो किंवा आपल्या शरीरात जुन्या म्हाताऱ्या झालेल्या पेशींचं विघटन होतं. म्हणून युरिक ॲसिड शरीरात तयार होणं एक नॉर्मल बायोलॉजिकल प्रोसेस आहे. प्रॉब्लेम तेव्हा होतो जेव्हा शरीरात युरिक ॲसिडची निर्मिती जास्त प्रमाणात होते किंवा किडनी ते योग्य पद्धतीने शरीराबाहेर टाकू शकत नाही. युरिक ॲसिड शरीरात वाढण्यामागे 3 शास्त्रीय कारणं असतात. नंबर 1, ओव्हर प्रोडक्शन इनसाइड द लिव्हर. जेव्हा तुमचं यकृत म्हणजेच लिव्हर मेटाबॉलिक ओव्हरलोडमध्ये असतं, इन्सुलिन रेझिस्टन्स, जास्त प्रमाणात खाल्लेल्या कॅलरीज, क्रॉनिक इन्फ्लमेशन म्हणजेच शरीराला असणारी सूज, अशा परिस्थितीत प्युरिन ब्रेकडाऊन शरीरात खूप वेगाने होत असतं. परिणामी युरिक ॲसिड जास्त प्रमाणात बनायला सुरुवात होते. नंबर 2, किडनीज आर अनेबल टू फ्लश द युरिक ॲसिड आउट. किडनीज ओव्हरलोडमध्ये जाण्यामागे 3 मुख्य कारणं असतात. डिहायड्रेशन म्हणजेच कमी पाणी पिणं, मेटाबॉलिक स्ट्रेस आणि शरीरात वाढलेला टॉक्सिन लोड. या कारणांमुळे किडनी योग्यरित्या युरिक ॲसिड शरीराबाहेर टाकू शकत नाही. आणि जेव्हा असं होतं तेव्हा युरिक ॲसिड हळूहळू रक्तात साठायला सुरुवात होते. नंबर 3, क्रिस्टल्स फॉर्मिंग इनसाइड जॉईंट्स अँड किडनीज. रक्तामध्ये युरिक ॲसिड वाढल्यानंतर त्याचे लहान लहान सुईसारखे दिसणारे क्रिस्टल्स तयार होतात. हे क्रिस्टल्स सांध्यांमध्ये साठू लागतात आणि त्यामुळे सांधेदुखी, सूज तसेच सांधे आकडून जाणे अशा तक्रारी सुरू होतात. यासोबतच किडनीमध्ये स्टोन्स होण्याचा धोका देखील वाढतो. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे युरिक ॲसिडचा तुमच्या गट हेल्थसोबत म्हणजेच पोटाच्या आरोग्यासोबतही थेट संबंध असतो. जेव्हा पोटात असणारे चांगले बॅक्टेरिया असंतुलित होतात तेव्हा इन्फ्लमेशन वाढतं. लिव्हर किडनी ॲक्सेस ओव्हरलोडमध्ये जातो, त्यावर ताण येतो. अशा वेळी युरिक ॲसिड नैसर्गिकरित्या वाढायला लागतं.
ही संपूर्ण शारीरिक प्रक्रिया समजून घेणं खूप गरजेचं आहे, कारण तेव्हाच योग्य आणि अयोग्य अन्नपदार्थांची लिस्ट महत्त्वाची ठरेल, जेव्हा त्यामागचं शास्त्र नीट समजलेलं असेल. द वर्स्ट फूड्स दॅट स्पाइक युरिक ॲसिड. युरिक ॲसिड झपाट्याने वाढवणारे अन्नपदार्थ. आता तुम्हाला युरिक ॲसिड वाढण्यामागचं मेकॅनिझम समजले, तर सरळ वळूया त्या अन्नपदार्थांकडे जे सायंटिफिकली प्रूव्हन आहेत युरिक ॲसिड ॲग्रेसिव्हली स्पाइक करण्यासाठी. नंबर 1, हाय फ्रक्टोज शुगरी ड्रिंक्स, सॉफ्ट ड्रिंक्स, पॅकेज ज्युसेस, एनर्जी ड्रिंक्स. हाय फ्रक्टोज असलेले शुगरी ड्रिंक्स जसे की सॉफ्ट ड्रिंक्स, पॅकेज ज्युसेस, एनर्जी ड्रिंक्स ही कॅटेगरी मी मुद्दाम पहिल्या क्रमांकावर ठेवली आहे, कारण फ्रक्टोज पचवण्याच्या प्रक्रियेत शरीरातील ATP वेगाने वापरलं जातं आणि त्यातून युरिक ॲसिड अचानक शरीरात खूप जास्त प्रमाणात वाढतं. म्हणूनच फ्रक्टोज लीड्स टू द फास्टेस्ट युरिक ॲसिड स्पाइक. फ्रक्टोजमुळे युरिक ॲसिडचा स्पाइक सर्वात जलद दिसून येतो. सॉफ्ट ड्रिंक्स, टेट्रापॅक ज्युसेस, एनर्जी ड्रिंक्स आणि फ्लेवर्ड सोडाज हे सगळेच युरिक ॲसिड वाढवणारे मोठे ॲसिलरेटर्स आहेत. नंबर 2, अल्कोहोल. विशेषतः बियर युरिक ॲसिडसाठी सर्वात घातक मानली जाते. जागतिक स्तरावर डॉक्टर्स सुद्धा यावर सहमत आहेत. बियरमध्ये अल्कोहोल सोबतच ईस्ट आधारित असणारे प्युरिन्सही मोठ्या प्रमाणात असतात. हे दोन्ही घटक मिळून युरिक ॲसिडचं प्रमाण आणि शरीरात साठवणं म्हणजेच रिटेन्शन दोन्हीही वेगाने वाढवतात. हार्ड लिकर्स आणि वाईन सुद्धा रिस्क वाढवतात. पण युरिक ॲसिडच्या दृष्टीने बियर सर्वात जास्त नुकसानदायक ठरते. नंबर 3, ऑर्गन मीट्स लाईक लिव्हर, किडनी, ब्रेन. या मांसाहारी पदार्थांमध्ये प्युरिन कॉन्सन्ट्रेशन नैसर्गिकरित्याच खूप जास्त असतं. लिव्हर आणि ब्रेनसारखे ऑर्गन मीट्स पचल्यानंतर त्यामधलं प्युरिन खूप जलद गतीने तुटतं, ज्यामुळे युरिक ॲसिड शरीरात अचानक खूप वाढतं. नंबर 4, रेड मीट इन एक्सेस. मटन, बीफ जास्त प्रमाणात खाणं. कमी प्रमाणात मटन आणि बीफ चालू शकतं, पण जास्त प्रमाणात वारंवार खाल्ल्याने प्युरिन लोड ड्रामॅटिकली वाढतो. आणि महत्त्वाचं म्हणजे हा इश्यू प्रोटीनचा नाही, तर प्युरिन डेन्सिटीचा म्हणजेच प्युरिनच्या घनतेचा असतो. नंबर 5, एक्सेस दाल विथ रोटी और राईस मील्स. जास्त प्रमाणात डाळ, चपाती किंवा भातासोबत खाणं. हे हाय कार्ब प्लस मॉडरेट प्युरिन कॉम्बिनेशन आहे. शाकाहारी अन्नपदार्थांमध्ये सगळ्यात दुर्लक्षित समस्या ही आहे की बऱ्याच डाळींमध्ये कमी जास्त प्रमाणात प्युरिन हे असतंच. आणि तुम्ही जर डाळीसोबत 3 किंवा 4 चपात्या, भात किंवा दोन्ही एकत्रितपणे खात असाल, तर वाढलेला इन्सुलिन आणि प्युरिन लोड दोन्ही गोष्टी मिळून युरिक ॲसिड शरीरात तयार होण्याचं आणि साठवून ठेवण्याचं प्रमाण वाढवतं. त्यामुळे डाळ तर ठीक आहे, पण डाळ प्लस हाय कार्ब ओव्हरलोड चुकीचा आहे. नंबर 6, बेकरी, फ्राईड फूड्स अँड नमकीन. हे खरं तर डिरेक्टली प्युरिन रिच फूड नाही आहे, पण नकळतपणे सगळ्यात जास्त नुकसान करतं. रिफाईंड फ्लावर प्लस ट्रान्स फॅट्स. रिफाईंड फ्लावर प्लस ट्रान्स फॅट्स किडनीच्या फिल्ट्रेशन कपॅसिटीला स्लो डाऊन करतात. जेव्हा किडनी फिल्ट्रेशन स्लो डाऊन होतं, मंदावतं, तेव्हा युरिक ॲसिडचं रिटेन्शन आपोआप वाढतं. समोसे, कचोरी, बिस्किट्स, पॅटीज, बेकरी प्रोडक्ट्स असे प्रोसेस्ड आणि तळलेले पदार्थ थेट किडनीवरचा ताण वाढवतात. त्यामुळे युरिक ॲसिड नीट बाहेर पडत नाही आणि त्याचा त्रास वाढतो. आता बघूया बेस्ट फूड्स टू रिड्यूस युरिक ॲसिड. युरिक ॲसिड मॅनेजमेंटचं कोअर प्रिन्सिपल हेच आहे. किडनीजला योग्यरित्या फ्लश होऊ द्या, लिव्हरचं कामकाज वाढवू नका आणि इन्फ्लमेशन कंट्रोल करा. हे अन्नपदार्थ या तिन्ही गोष्टी व्यवस्थित, प्रभावीपणे साध्य करण्यासाठी शरीराला मदत करतात. म्हणूनच शास्त्रीयदृष्ट्या उपयोगी ठरतात. नंबर 1, हायड्रेशन बूस्टर्स. जसं की पाणी, नारळ पाणी, लिंबू सरबत. युरिक ॲसिड हा पाण्यात विरघळणारा घटक आहे. जर पाणी कमी प्रमाणात घेतलं तर रक्त घट्ट होणार आणि फिल्ट्रेशन संथ. परिणामी युरिक ॲसिड शरीरात साठून राहील. 2.5 ते 3 लिटर पाणी हे कमीत कमी पिलंच पाहिजे. लिंबू सरबत सायट्रेट मिळवून देतं.
हे सायट्रेट युरिक ॲसिड क्रिस्टल्सला एकत्र होऊ देत नाही, त्यामुळे किडनीवरचा कामाचा ताण कमी होतो. नारळ पाण्यात पोटॅशियम असतं, जे किडनी फिल्ट्रेशनचं कामकाज सुधारतं आणि फ्लुइड बॅलन्स मेंटेन करतं. नंबर 2, लो प्युरिन व्हेजिटेबल्स. दोडका, दुधी भोपळा, पालक, मेथी, गाजर आणि बीटरूट या भाज्यांमध्ये नेहमीच ओव्हरऑल प्युरिनचं प्रमाण हे कमीच असतं, पण यांचा जास्त फायदा आहे फायबर, वॉटर आणि फायटोन्यूट्रियंटसाठी. फायबर लिव्हरवर आलेल्या मेटाबॉलिक स्ट्रेसचं प्रमाण कमी करतं, यामुळे युरिक ॲसिडचं ओव्हरऑल प्रोडक्शन म्हणजेच शरीरात तयार होण्याचं प्रमाण हे कमी होतं. गाजर व बीटरूटमध्ये नायट्रिक ऑक्साईड बूस्टिंग कंपाऊंड्स असतात, जे किडनीचा रक्तप्रवाह वाढवतात. बेटर ब्लड फ्लो इक्वल टू बेटर फिल्ट्रेशन. काकडीमध्ये पाण्याचं प्रमाण खूप जास्त असतं, याने किडनीजमधून युरिक ॲसिड फ्लश आउट होण्यासाठी मदत होते. गाजरामध्ये प्युरिन कमी प्रमाणात असतं, हे सुद्धा किडनी फंक्शन्स उत्तम ठेवण्यासाठी मदत करतं. नंबर 3, विटॅमिन सी रिच फ्रूट्स. आवळा, मोसंबी, संत्र, पेरू आणि लिंबू. विटॅमिन सी युरिक ॲसिडला रक्तात साठवून क्रिस्टल्स बनवण्यापासून थांबवण्याचं काम करतं आणि किडनीची युरिक ॲसिड शरीराबाहेर टाकण्याची क्षमता म्हणजेच एक्सक्रीशन कपॅसिटी सुधारवण्यास मदत करतं. क्लिनिकली हे लक्षात आलंय की साधारण 500 मिलीग्राम विटॅमिन सी ने युरिक ॲसिड 8 ते 10% कमी व्हायला मदत होते. आवळा हा विटॅमिन सीचा सगळ्यात उत्तम स्रोत आहे. यामध्ये ॲस्कॉर्बिक ॲसिड सोबतच पॉलिफिनॉल्स पण असतात, जे इन्फ्लमेशन ड्रास्टिकली कमी करण्यासाठी मदत करतात. नंबर 4, लो फॅट डेअरी. दही, ताक यामध्ये केझिन आणि वे पेप्टाइड्स असतात, जे युरिक ॲसिडला ब्लड स्ट्रीम सोबत जोडून शरीराबाहेर पाठवण्याचं काम करतात. हा नॅचरल युरिकोसेलिक इफेक्ट असतो, म्हणजेच किडनी जास्त चांगल्या प्रकारे लघवी मार्गातून युरिक ॲसिड शरीराबाहेर टाकू शकते. नंबर 5, कॉम्प्लेक्स कार्ब्स, जसे की ओट्स, दलिया, मिलेट्स, किनवा आणि ब्राऊन राईस. कॉम्प्लेक्स कार्ब्स इन्सुलिन स्पाइक कंट्रोल करतात. इन्सुलिन जितकं स्टेबल असेल, युरिक ॲसिड तेवढंच कमी प्रमाणात बनेल, कारण हाय ब्लड इन्सुलिन ऑटोमॅटिकली किडनीजला युरिक ॲसिड परत शोषून घेण्यासाठी भाग पाडतात. मिलेट्स म्हणजेच नाचणी, ज्वारी, बाजरी आणि दलिया शरीराला सॉल्युबल फायबर्स मिळवून देतात, ज्यामुळे मेटाबॉलिक लोड सिग्निफिकंटली कमी होतो. नंबर 6, लीन प्रोटीन्स. अंडी, पनीर, टोफू, चिकन ब्रेस्ट, व्हाईट फिश प्रोटीन्स युरिक ॲसिड नाही वाढवत. प्युरिन डेन्सिटी म्हणजेच प्युरिनची घनता युरिक ॲसिड वाढवते. अंडी आणि पनीर हे खूपच कमी प्युरिन असणारे अन्नपदार्थ आहेत. टोफू सोयाबीन पासून बनवतात आणि सोयाचा युरिक ॲसिडवर इफेक्ट हा न्यूट्रल असतो. सोबतच यामुळे इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी सुधारते आणि नकळत युरिक ॲसिड शरीरात कमी प्रमाणात साठतं. नंबर 7, अँटी इन्फ्लमेटरी फूड्स, जसं की हळदी, आलं लसूण, ऑलिव्ह ऑइल, जवस आणि अक्रोड. हे अन्नपदार्थ युरिक ॲसिड क्रिस्टल्स विरघळवत नाहीत, पण सांध्यांमध्ये असलेली सूज, इन्फ्लमेशन झपाट्याने कमी करतात. हळदीमध्ये असलेलं कर्क्युमिन आणि काळ्या मिरीमध्ये असलेलं पेपरिन मिळून इन्फ्लमेशन पाथवेज ब्लॉक करतात. जवस बी आणि अक्रोडमध्ये ओमेगा 3चं प्रमाण जास्त असतं, ज्याने सांध्यांमध्ये असलेली सूज आणि अकड म्हणजेच स्टिफनेस कमी होतो. द 5 बिगेस्ट मिस्टेक्स दॅट मेक युरिक ॲसिड वर्स्ट. 5 चुका ज्यामुळे युरिक ॲसिड शरीरात वाढतं. युरिक ॲसिड फक्त चुकीच्या अन्नपदार्थांमुळेच वाढत नाही. अनेक पेशंट्स मला सांगतात, डॉक्टर मी सगळी पथ्य व्यवस्थित पाळतो, तरीही माझं युरिक ॲसिड कमी होत नाही. पण जेव्हा त्यांच्या जीवनशैलीचा सखोल अभ्यास केला जातो, तेव्हा लक्षात येतं की खरं नुकसान या 5 छुप्या आणि लक्षात न आलेल्या चुकांमुळे झालेलं असतं. नंबर 1, नॉट ड्रिंकिंग वॉटर कन्सिस्टंटली. एकाच वेळी 1 लिटर पाणी पिणं फायद्याचं नसतं. किडनीजला कायम हायड्रेशन लागतं. जर तुम्ही दिवसभरात फक्त 2 ते 3 वेळाच पाणी पित असाल, तर युरिक ॲसिड बाहेर टाकण्याची प्रोसेस डिस्टर्ब होते. किडनीजला एक फ्लो हवा असतो, नॉट फ्लडिंग. नंबर 2, स्किपिंग मील्स अँड ओव्हर इटिंग लेटर. जास्त वेळ उपाशी राहिल्याने लिव्हर ग्लुकोज सर्ज मोडमध्ये जातं, ज्यामुळे आतमधलं प्युरिन तोडण्याचा वेग हा वाढतो.
याचा परिणाम युरिक ॲसिड प्रोडक्शन जंप होतं आणि जेव्हा फास्टिंग नंतर तुम्ही खूप पोटभर हेवी मील खाता, वाढलेलं इन्सुलिन किडनीजला जास्त प्रमाणात तयार झालेलं युरिक ॲसिड परत शरीरात पाठवण्यासाठी फोर्स करतं. नंबर 3, सेडियंटरी लाईफस्टाईल, सिटिंग 8 to 10 hours. 8 ते 10 तासांसाठी बैठा जॉब किंवा बैठी जीवनशैली. हालचाल केल्याने रक्तप्रवाह सुधारतो, मुख्यतः किडनीचा ब्लड फ्लो. सिटिंग रिड्युसेस द रिनल फिल्ट्रेशन व्हेलॉसिटी. जेवणानंतर केलेलं फक्त 15 मिनिटांचं वॉकसुद्धा युरिक ॲसिड 8 ते 12% कमी करू शकतो. नंबर 4, पुअर स्लीप अँड स्ट्रेस हॉर्मोन्स. कॉर्टिसोलमुळे इन्सुलिन रेझिस्टन्स वाढतोच आणि इन्सुलिन रेझिस्टन्स इक्वल टू युरिक ॲसिड रिटेन्शन. हाय कॉर्टिसोल डिरेक्टली लिव्हरला प्युरिन तोडण्याचा सिग्नल देतं, म्हणून अपुरी आणि खराब झोप डिरेक्टली लीड टू हाय युरिक ॲसिड आणि ही एक प्रूव्हन मेटाबॉलिक लिंक आहे. नंबर 5, कंबायनिंग सर्टन फूड्स इनकरेक्टली, म्हणजेच चुकीचे आहार संयोजन. युरिक ॲसिड वाढण्यामागचं एक कारण म्हणजे अन्नपदार्थ चुकीच्या पद्धतीने खाणं. काही खूपच वर्स्ट कॉम्बिनेशन्स बघूया. हेवी डाळ प्लस 2-4 चपात्या प्लस भात. यामुळे तुमच्या शरीरावर प्युरिन ओव्हरलोड वाढतो आणि इन्सुलिन स्पाइक येतो. सो कॉल्ड हेल्दी फ्रूट बोल. भरपूर पोटभर रात्रीचं जेवण झाल्यानंतर शरीरात फ्रक्टोज ओव्हरलोड झालेला असतो, त्यामुळे युरिक ॲसिडचं प्रमाण शरीरात वाढतं. चहा आणि चटपटीत नमकीन. चहा आणि नमकीन हे कॉम्बिनेशन तुम्हाला डिहायड्रेशन, ट्रान्स फॅट आणि सोडियम ओव्हरलोड देतं. मंडळी, युरिक ॲसिड प्रॉब्लेम कोणत्याही एका पदार्थामुळे होणारा प्रॉब्लेम अजिबात नाहीये. हा एक मेटाबॉलिक इम्बॅलन्स आहे, जिथे लिव्हरवर ओव्हरलोड होतोय, किडनी फिल्ट्रेशन मंदावतंय आणि गट इन्फ्लमेशन शरीराला सतत स्ट्रेसमध्ये ठेवतं. म्हणून याला कंट्रोल करण्याचं काम सुद्धा होलिस्टिक असलंच पाहिजे. तुम्ही पाहिलंच असेल, जेव्हा इन्सुलिन स्टेबल असतं, हायड्रेशन नियमित आणि पुरेसं असतं आणि मील कॉम्बिनेशन्स योग्य असतात, तेव्हा लिव्हर, किडनी, गट ॲक्सिस नैसर्गिकरित्या एका सिंकमध्ये काम करतात. आणि जेव्हा हे सिंकमध्ये असतं तेव्हा युरिक ॲसिड आपणहूनच विरघळतं. परिणामी सांधेदुखी, स्टिफनेस, ब्लोटिंग फ्लेअर अप्स सिग्निफिकंटली कमी होतात. मी प्रत्येक पेशंटला एकच गोष्ट सांगते, युरिक ॲसिड कंट्रोल एक्स्ट्रीम डाएटिंग केल्याने होत नाही. योग्य वेळा, योग्य प्रमाण आणि योग्य डेली रुटीनमुळेच होऊ शकतं. जर तुम्ही 4 ते 6 महिन्यांपर्यंत नियमितपणे हे सगळं पाळलं तर रक्तात युरिक ॲसिड लेवल्स व्हिजिबली इम्प्रूव्ह होतात आणि तुमचं लॉंग टर्म औषधांवर अवलंबून राहणं सुद्धा कमी होतं. अर्ली अवेअरनेस इज द बेस्ट प्रिव्हेन्शन. आता वळूया होमिओपॅथिक ट्रीटमेंटकडे. नॉर्मली युरिक ॲसिड 4.5 ते 6च्या रेंजमध्ये मॅक्सिमम लोकांचं असतं. 6.5 पेक्षा जर युरिक ॲसिड जास्त असेल तर याला आपण गाऊट म्हणू शकतो. इथे त्रास आणि लक्षणं सुरू झालेली असतात. युरिक ॲसिड मॅनेजमेंटमध्ये काही सुरक्षित आणि प्रभावी होमिओपॅथिक पर्यायही उपयोगी ठरतात. त्यापैकी एक आहे बॅक्सन्स युरिक एड ड्रॉप्स. हे ड्रॉप्स वाढलेल्या युरिक ॲसिड लेवल्स कंट्रोल करण्यासाठी आणि सोबत फिंगर जॉईंट स्टिफनेस, टाचा दुखणं, सांधेदुखी, सूज अशा तक्रारी कमी करण्यासाठी सुद्धा फायद्याचे ठरतात. यामध्ये बर्बेरस वल्गॅरिस, लायकोपोडियम, अर्टिका युरेन्स, टॅरॅक्सिकम सारख्या होमिओपॅथिक औषधांचं कॉम्बिनेशन आहे. ही औषधं किडनी फंक्शन सुरळीत ठेवतात, शरीरातून युरिक ॲसिड बाहेर टाकण्याची प्रक्रिया सुधारतात आणि इन्फ्लमेशन कमी करण्यास मदत करतात. साधारणपणे 5 ते 10 थेंब दिवसातून 2 ते 3 वेळा 10 ते 15 ml पाण्यातून घेता येतात किंवा तुमच्या रिपोर्ट्सप्रमाणे डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य डोस ठरवता येतो. लक्षात ठेवा, हे औषध सपोर्टिव्ह आहे. योग्य आहार, पुरेसं पाणी आणि लाईफस्टाईल सुधारणा यासोबत घेतल्यास याचा सर्वोत्तम फायदा मिळतो. हा व्हिडिओ त्या लोकांसोबत प्लीज शेअर करा जे गाऊट, टाचांचं दुखणं, जॉईंट, फिंगर स्टिफनेस किंवा वाढलेल्या युरिक ॲसिडच्या त्रासाने ग्रस्त आहेत. टेक केअर अँड टेक चार्ज ऑफ युअर मेटाबॉलिक हेल्थ
आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि वरती लिंक केलेला व्हिडिओ सुद्धा नक्की बघा. धन्यवाद.